विजय थलपतीनं स्टॅलिनचा वारू रोखलेला आहे। टीव्हीकेनं एक हाती सत्ता खेचून आणली। टीव्हीकेच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला, एकमेकांना मिठाया भरवल्या। केरळमध्ये सुद्धा काँग्रेसला निराशा भोगावी लागलेली आहे। एकंदरीतच दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये दिवाळी साजरी केली, कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाया भरवल्या, झालमुरी सुद्धा भरवलेली होती। मात्र भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सुद्धा एकच जल्लोष सुद्धा केलेला होता। तर पुण्यामध्ये भाजपच्या विजयाचा जल्लोष करणार नाहीये, भाजप विजयाचा जल्लोष करणार नाहीये, कारण पुण्यातील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतलेला आहे। नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवरती भाजपनं हा निर्णय घेतलेला आहे। नसरापूरची घटना अत्यंत दुर्दैवी होती आणि याच घटनेच्या निषेधार्थ कोणत्याही प्रकारचा जल्लोष पुण्यामध्ये भाजपच्याकडून करण्यात येणार नाहीये। पुण्यातील स्थानिक भाजपच्या नेत्यांनी हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळतंय। एसआयआरच्या नावाखाली 90 लाख मतं जी होती ती कापली गेलेली आहेत। पश्चिम बंगालच्या निकालावरती वर्षा गायकवाडांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। खासदार वर्षा गायकवाडांची ही प्रतिक्रिया सध्या समोर येते। अधिकाऱ्यांमार्फत दबाव निर्माण केला जातोय असं सुद्धा गायकवाड म्हणाल्यात। पाहूयात नेमकं वर्षा गायकवाड काय म्हणतात। जर आमच्याकडे कागदपत्र आहेत, आमच्याकडे पुरावे आहेत, असं असताना सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी या घरा मिळण्यापासून वंचित करण्याचं काम चाललेलं आहे। संख्या दिवसेंदिवस कमी करण्याचं काम चाललेलं आहे। अनिर्णित जर तुम्ही बघाल तर मी संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न मांडला। आपल्याला सांगू इच्छिते की काही एरियाचं जे आता सर्वेमध्ये आलेले रिपोर्ट त्यानुसार जवळपास धारावीमध्ये 90% पेक्षा जास्त लोकांना अनिर्णित किंवा अपात्रमध्ये ठेवलेलं आहे। काही ठिकाणी 3%, काही ठिकाणी 5%, काही ठिकाणी 6% लोकांना पात्र केलेलं आहे। आणि अशा तऱ्हेने आमच्या लोकांना धारावीच्या बाहेर त्या ठिकाणी देवणाला पाठवण्याचा जो मोठा षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे। त्यामुळे एकंदरीतच एसआयआरच्या नावाखाली 90 लाख मतं कापली गेली असल्याचा आरोप जो आहे तो वर्षा गायकवाडांनी केला। आमच्याकडे सगळे पुरावे आहेत तरी सुद्धा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय अशा सुद्धा शब्दांमध्ये गायकवाडांनी प्रतिक्रिया दिली। अधिकाऱ्यांमार्फत दबाव निर्माण केला जातोय असं सुद्धा वर्षा गायकवाड म्हणाले।